आज समीर आणि निशाचं लग्न होतं. नाही हो म्हणत अखेर समीर लग्नाला तयार झाला. आता निशाही दिसायला सुंदर आणि थोडंफार शिकलेली मुलगी भेटली, त्यात ती गरीब स्वभावाची आणि जवळच्याच नातेवाईकांमधली. त्यात कुंडली एकदम 36 गुणांनी जुडली. संसार अगदी सुखाचा होईल असं ब्राह्मणाने सांगितलं. मग समीरच्या आईने काय समीरचा पिच्छा सोडला नाही आणि समीरही निशाला बघताच हो म्हणाला. निशा समोरून मंडपात आली. समीर तिच्याकडे पाहतच राहिला. नवरी म्हणून वेगळंच रूप तिच्या चेहऱ्यावर आज झळकत होतं. तिनेही चोर नजरेने हळू समीरला पाहिलं आणि लाजून पुन्हा मान खाली घातली. लाजून तिचा चेहरा आणखी खुलला आणि समीरची नजर तिच्या लाजऱ्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. डोक्यावर पडणाऱ्या अक्षदांनीच दोघी भानावर आले. चोर नजरेने एकमेकांकडे बघत बघत लग्न सोहळा पार पडला. नवीन घरात निशाने गृहप्रवेश केला. स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने आणि स्मित हास्याने निशाने सगळ्यांची मनं हळूहळू जिंकली. समीर आणि तिचं नातंही हळूहळू फुलत होतं, बहरत होतं. एकमेकांना ओळखायला दोघेही वेळ देत होते. फिरायला जात होते. समीर तिची खूप काळजी घ्यायचा. बघता क्षणी प्रेमात पडलेला तो तिच्या प्रेमात अखंड बुडालाच होता म्हणा ना. तीही समीरला आवडेल तसं राहायची. त्याच्या आवडीनिवडींना जास्त महत्त्व द्यायची. कधी माहेरी गेली तर दोघांनाही करमत नसायचे. निशा मग 4 दिवसांसाठी गेली असली तरी 2 दिवसातच परत यायची. एवढं प्रेम दोघं एकमेकांवर करायला लागलेले. लग्नानंतरचे गोड गुलाबी दिवस सरत होते तसं प्रेम वाढतच होतं. कधी आधीमध्ये रुसेफुगेही खूप व्हायचे, पण दोघांच्या एका प्रेमळ शब्दाने राग विरघळून जायचा. जास्त करून निशा समीरवर रागवायची, कारण समीर रोज कसल्या तरी गोळ्या खातो हे लग्नानंतर काही दिवसातच तिच्या लक्षात आलं होतं. त्याला विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरं द्यायचा. ताप, कणकणी, कधी डोकेदुखीची गोळी खातो अशी कारणे द्यायचा. डॉक्टरकडे दोघेही जाऊ बोलल्यावर तो टाळाटाळ करायचा किंवा मी कामावरून येता आलो अशी कारणं द्यायचा. या कारणावरूनच खूपदा दोघांमध्ये अबोला व्हायचा. पण समीरने प्रेमाने मिठीत घेतलं की ती पागडून जायची. समीरवरचा तिचा राग गेला असला तरी तिच्या डोक्यातून त्याच्या गोळ्यांचं प्रकरण काही जायचं नाही. पण प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. त्याच्यावरच्या प्रेमामुळे तिला वाटायचं की समीर खोटं नाही बोलणार तिच्याशी. असेलही त्याला डोकेदुखीचा त्रास अशी स्वतःची समजूत घालून पुन्हा ती त्याला माफ करायला तयार व्हायची. असा थोडा आनंदात थोड्या रुसव्यात दोघांचा सुखी संसार चालू होता. काही दिवसांनी मेहुण्याचा वाढदिवस होता म्हणून समीर निशाला घेऊन तिच्या माहेरी पोहोचला. निशासाठी एक खास सरप्राईज होतं त्याच्याकडून. निशाही खूप खुश झाली आणि तिच्या माहेरचेही. निशाचा भाऊ समाजकार्य करणाऱ्यातला असल्यामुळे त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. निशाने स्वतःची रक्तदानासाठी नावनोंदणी केली आणि ती समीरचंही नाव नोंदवत होती तोवर समीरने नकार कळवला. निशा त्याला खूप विनवण्या करत होती की या चांगल्या कामात तुम्हीही योगदान द्या, पण तो रक्तदानासाठी तयार होत नव्हता. खूपदा विनवण्या करूनही समीर तयार झालाच नाही आणि निशा थोडी हिरमसूनच परत सासरी आली. घरी आल्यापासूनच समीरचं रक्तदान करण्यासाठी नकार देणंही तिला खटकत होतं. थोडी कणकण आहे असं सांगून त्याने रक्तदान केलं नाही, पण घरून निघताना तर तो नीट होता आणि अचानक अशी कणकण येऊ शकते या विचाराने तिचं डोकं बधीर झालेलं. त्याचं त्या रोज गोळ्या खाणं, कधीकधी कणकण येणं, काल रक्तदान न करणं हे सगळं तिला संशयास्पद वाटू लागलं. तिने याचा शोध घ्यायचं ठरवलं. समीर बाहेर असताना तिने त्याच्या बॅगमधून काही गोळ्या घेतल्या. दुसऱ्या दिवशी थोडा वेळ बाहेर जाते असं सासूबाईंना सांगून निशा तिच्या ओळखीच्या डॉक्टरकडे गेली. त्या गोळ्या डॉक्टरांना दाखवून कसल्या आहेत ते विचारले. डॉक्टरांनी गोळ्या चेक केल्या आणि निशाला विचारले, नक्की कोण घेतं या गोळ्या? माझा नवरा, निशा उत्तरली. निशाचे ओळखीचे डॉक्टर असल्याकारणाने तिने त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. गोळ्या बघून डॉक्टरांचा चेहरा गंभीर झालेला. निशाने डॉक्टरांकडून जे ऐकलं त्यानंतर काही क्षण तिला काही सुचत नव्हतं. खूप रडायला लागली. डॉक्टरांनी काही वेळ तिला तिथेच आराम करायला लावून मग तिला घरी पाठवलं. निशाने घरी जाऊन सरळ बॅग भरली आणि माहेर गाठलं. कोणालाही काहीही न सांगता, समीरचीही वाट न बघता. समीर घरी आल्यानंतर निशा काहीही न सांगता माहेरी गेल्याचं कळलं. तो तसाच तडक तिच्या माहेरी पोहोचला. निशासोबत तिच्या घरचेही समीरवर रागावले होते. निशाचा भाऊ तर हात उचलत होता समीरवर, पण निशाच्या वडिलांनी त्याला आवरलं. समीरला काही कळलंच नव्हतं की अचानक असं काय झालं ज्याने निशा घर सोडून आली आणि तेही कोणाला न सांगता. इथेही हे सगळे माझ्यावर एवढे का चिडलेत? तो निशाला भेटू द्या म्हणून विनंती करत होता, पण निशाच त्याला भेटायला तयार नव्हती. खूप गयावया केल्यानंतर निशा त्याला भेटायला तयार झाली. निशाचे डोळे रडून रडून सुजलेले आणि रागाने लालबुंदही. समीर नेहमीप्रमाणे तिच्याजवळ गेला तिला समजवायला, तशी तिने त्याच्या कानशिलात लगावली. समीर 2 मिनिट स्तब्ध. निशाने त्या गोळ्या त्याच्यासमोर फेकल्या आणि विचारले, आता तरी खरं सांग, कसल्या गोळ्या खातोस तू रोज? समीरला निशाच्या उचललेल्या हाताने आणि त्या गोळ्यांनी सगळी उत्तरे मिळाली होती.
काय झालं याचा अंदाज त्याला आता आलाच होता. समीर ढसाढसा निशासमोर रडायला लागला. मला माफ कर, मी तुला सगळं सांगणार होतो, बोलू लागला. निशा, जेव्हा एड्ससारखा कधीही बरा न होणारा रोग मला झालाय हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी पुरता हादरून गेलेलो ग. मी कोणाशी संबंध वगैरे ठेवले आणि त्यातून हा रोग जडला असा प्रकार नाही ग. इंजेक्शनमधून किंवा कोणाच्या रक्तातून तरी या रोगाने मला जवळ केलं. 4 वर्ष झाली मी या आजाराशी झुंजतोय. रोज गोळ्या खातोय जगण्यासाठी. सुरुवातीला जीव देण्याचाही प्रयत्न केला पण तिथेही हरलो. एड्सग्रस्त लोकांसाठी ज्या संस्था असतात तिथे गेलो. तिथे बघितलं माझ्यापेक्षाही खराब अवस्था असलेली लोक या आजारांशी हसत सामना करतायत. मरायचं तर प्रत्येकाला आहे ग, पण मग असं रडून का? म्हणून मी आनंदाने जगायचं ठरवलं. पण माझा आजार सगळ्यांपासून लपून, अगदी माझ्या कुटुंबापासून सुद्धा. कारण त्यांनी मला कधीच असं स्वीकारलं नसतं आणि मी कधीच हसत जगलो नसतो. समाज अजूनही हा आजार संसर्गजन्य रोग समजतो. असा आजार झालेल्या व्यक्तीला तो वाळीत टाकतो. मला तसं जगायचं नव्हतं ग. सांगा ना माझी काय चूक होती? आम्हाला प्रेमाची मायेची गरज असते. आमच्यामुळे कोणाला काही त्रास नसतो. हा आजार स्पर्शाने संसर्गाने पसरत नाही ग. पण हे समाजाला किती समजावलं तरी तो आमच्यासारख्यांना त्यांच्यासोबत जगण्याची परवानगी देतच नाही. आमचीही काही स्वप्न असतात. आम्हालाही उरलेलं आयुष्य भरभरून जगायचं असतं. सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. मला तुझ्या आयुष्याशी खरंच खेळायचं नव्हतं. तुझ्या आधी मी लग्नाला तयार नव्हतोच. पण आईने मला खूप भावूक केलं आणि मी तुला जेव्हा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तुला सत्य सांगण्याचा लग्नाआधीही खूपदा प्रयत्न केला पण हिंमत नाही झाली. तू नाही म्हणालीस तर मी एकटाच राहिलो तर आयुष्यभर. मी जेव्हा या आजाराने खंगून जाईल, अंथरुणावर खिळलेला असेल, तेव्हा माझीही प्रेमाने सेवा करणारं कोणीतरी असावं असा स्वार्थी विचारही मी केला. लग्न झाल्यावरही खूपदा वाटलं सांगावं सगळं, पण परत तुम्हाला सोडून जाशील या भीतीने आजपर्यंत गप्पच राहिलो. तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला गमवायचं नाही मला निशा. समाज नाही मला स्वीकारणार पण तूही अशी वागू नको. मी तुला फसवलं माहीत आहे पण माफ कर. खूप प्रेम आहे तुझ्यावर. या प्रेमासाठी तरी माफ कर. निशाचं प्रेम आहे समीरवर पण त्याचं खोटं वागणं ती विसरू शकत नाही. तिची झालेली फसवणूक ती विसरू शकत नाही. आजही ती एकटीच राहते. समीरला ती विसरून पुढे जाऊही शकत नाही आणि त्याला तो खोटं बोलला म्हणून स्वीकारूही शकत नाही. समीर तिच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय. वाचक हो, नेहमीच लग्न जुळवताना कुंडली आधी जुळवतो मग लगेच लग्नच. पण कुंडलीच्याही आधी रक्त तपासणी मुलाची आणि मुलीची केली तर मला वाटतं अशा बऱ्याच निशा आणि समीरचे आयुष्य उद्ध्वस्त होता होता राहतील. त्याचबरोबर समीरसारखे एड्सग्रस्त बरेच असतील ज्यांना समाजानं स्वीकारलं तर असं खोटं बोलण्याची फसवणुकीची वेळ त्यांच्यावर येणार नाही आणि तेही उरलेलं आयुष्य मुक्तपणे जगतील. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.